नमस्कार मंडळी, श्री गणेशाय नमः. येत्या 6 जानेवारीच्या या नवीन वर्षातील म्हणजेच 2026 या सालातील पहिलीच चतुर्थी आलेली आहे. म्हणजेच मंगळवारी आलेली आहे. मराठी पौष महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये अंगारकी चतुर्थीचा योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. त्यामुळे या महिन्यात येणारी अंगारकी चतुर्थी एक विशेष आणि शुभ योग आहे. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने विशेष फलप्राप्ती होते असं म्हटलं जातं. अंगारकी चतुर्थी ही वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते. जर आपण या अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं तर आपल्याला वर्षातील सर्व चतुर्थीचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. अंगारकी चतुर्थीला व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश मिळत असतं. या दिवशी केलेल्या उपासनेमुळे गणपती बाप्पा प्रसन्न होऊन सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. अंगारकी चतुर्थी ही भगवान गणेशाला समर्पित आहे. या दिवशी उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. नवीन वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी आल्याने तिचे महत्त्व हे अधिकच वाढते. जेव्हा चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. या दिवशी दिवसभर व्रत करून संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर उपवास सोडला जातो. जर आपण या दिवशी चंद्राची पूजा न करता हे व्रत सोडलं तर या व्रताचं आपल्याला कुठलंही शुभ फळ आहे तर ते प्राप्त होत नाही. या अंगारकी चतुर्थीचा चंद्रोदय जो आहे तर तो रात्री 9:22 होणार आहे आणि म्हणून आपल्याला या वेळेमध्ये चंद्राची पूजा करून हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे. या दिवशी गणपती बाप्पा हे स्वतः पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि त्यामुळे पृथ्वीवरती गणपती तत्व हे इतर दिवसाच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं. त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. येत्या 6 जानेवारीला मंगळवारी अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल. पण सकाळीच घरात आणा या झाडाचं एक पान. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचं आहे, त्या पानाचं काय करायचं आहे, तर अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईब अवश्य करा. तर हा उपाय आपल्याला मंगळवारी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच आपल्याला त्या एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे. गणपतीला आपल्या हिंदू धर्मात बुद्धी, समृद्धी आणि अडथळे दूर करणारा देव मानले जातात आणि म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजनानेच केली जाते, जेणेकरून शुभ कार्यामध्ये कोणतेही अडथळे, विघ्न हे येणार नाहीत, कारण तो सुखकर्ता आणि सौभाग्याचा देवता आहे. चतुर्थी ही गणपती बाप्पा यांना समर्पित असणारी ही अंगारकी चतुर्थी आहे, तर ती मंगळवारी आलेली आहे. त्यामुळे अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो 21 वर्षानंतर तयार झालेला आहे. या दिवशी राजयोग, बुधादित्य योग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि या योगावरती आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायाचं आपल्याला शीघ्र फळ हे प्राप्त होत असतं. जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतेच. अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर मेहनत, कष्ट हे करत असतो. परंतु कधीकधी आपण कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली कोणतीही इच्छा, मनोकामना ही पूर्ण होत नाही. जर आपल्या कुंडलीतील ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होत नाही. पण गणपती बाप्पा हे अडथळे दूर करणारा देव म्हणून ओळखला जातो
तो भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही पातळ्यांवरील संकटे दूर करत असतो आणि म्हणून आपण हा उपाय जर केला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील. तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू हा तुमचा गुपित असेल किंवा जर तुम्हाला नाव माहिती आहे, बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घराच्या आजूबाजूलाच आपले शत्रू हे असतात. आपल्यासमोर खूप गोड बोलतात, परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट तर असतेच. ते शत्रू नेहमी आपलं वाईट कसं होईल यासाठीच प्रयत्न करत असतात. असा शत्रू जो आहे तर त्या शत्रूचा त्रास कमी होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. तसेच गणपती बाप्पांना बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याची देवता मानली जाते. गणपती बाप्पा 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती आहेत. त्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल, एखादा उद्योग व्यवसाय किंवा नोकरी आहे तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, त्या व्यवसायामध्ये तुमची वृद्धी होत नसेल, तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा. यामुळे तुमचा उद्योग व्यवसाय हा चांगला चालू लागेल. तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहे, जी काही संकट आहेत, मुलांची प्रगती होत नाही, पतीची प्रगती होत नाही, कुटुंबाची प्रगती होत नाही, घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील किंवा घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल, तर तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो अंगारकी चतुर्थीला आवर्जून करा. अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतील. उपाय करण्यासाठी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं लाल चंदन आणि अगदी चिमूटभर अक्षता टाकायच्या आहेत आणि त्या पाण्याने स्नान हे करायचं आहे. कारण हा दिवस अतिशय पवित्र असतो. तसेच आपले शरीर देखील पवित्र असावं, शुद्ध असावं, प्रसन्न असावं आणि म्हणून या वस्तू टाकून स्नान हे करायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवर शुद्ध पाण्याने, दुधाने, पंचामृताने जे काही शक्य होईल त्याने अभिषेक हा करायचा आहे. गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदीची फुलं, धूप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांची सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुम्ही विधिवत गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतले तर बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि यानंतर जो तुम्ही काही उपाय करणार आहे तर त्या उपायाचं बाप्पा तुम्हाला शीघ्र फळ देतील. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितलेली आहेत, त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात. तर त्या झाडांमध्ये एक देवी शक्ती असते आणि विशेष स्थितीवरती त्या झाडासंबंधित आपण काही उपाय केले तर ती देवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतात. अशीच एक देवी शक्ती असलेलं झाड आहे आणि ते म्हणजे जास्वंदाचे झाड. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जास्वंदाचे फूल हे बाप्पांना अतिशय प्रिय आहे. या जास्वंदाच्या फुलाशिवाय बाप्पांची पूजा ही देखील पूर्ण होत नाही. बाप्पांना फक्त जास्वंदाची फुलंच नाही तर या झाडाची पानं देखील अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून आपल्याला ज्या झाडाला लाल जास्वंदाची फुले येतात, कुठेही फाटलेलं नसेल असं चांगलं एक पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या पानासोबतच तुम्हाला त्या झाडाची एक छोटी काडीसुद्धा घ्यायची आहे. यानंतर हे पान आपल्या देवघरामध्ये आणायचं आहे. स्वच्छ धुवून काढायचं आहे. देवघरासमोर बसायचं आहे. यानंतर त्या पानावर तुम्हाला लाल चंदनाने तुमची इच्छा ही लिहायची आहे. अगदी 2 ते 3 शब्दांमध्ये तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. जसे की नोकरी प्राप्तीबद्दल असेल किंवा नोकरी मिळवण्यासाठी, नोकरी प्राप्ती, शत्रू नष्ट होण्यासाठी, मुलांची प्रगती, पतीची प्रगती, घरातील दोष दूर होण्यासाठी जी काही तुमच्या समस्या असेल तर ती त्या पानावरती तुम्हाला कुंकू आणि किंवा लाल चंदनाने लिहायची आहे. कुंकवामध्ये किंवा चंदनामध्ये थोडंसं पाणी टाकून गंध तयार करा आणि यानंतर जास्वंदाच्या झाडाच्या काडीने तुम्हाला त्या पानावरती इच्छा लिहायची आहे. त्यानंतर हे पान जे आहे तर ते आपल्या गणपती बाप्पासमोर ठेवायचं आहे.
ठेवताना देठ हा गणपती बाप्पाकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला हे पान ठेवायचं आहे. यानंतर या पानावर तुम्हाला 21 दुर्वा बाप्पांना अर्पण करायचे आहेत. एक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करायचं आहे. 11 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत. 11 तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. त्या तांदळाला हळद आणि कुंकू लावून लाल पिवळ्या अक्षदा तयार करायच्या आहेत. या अक्षदा आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत आणि 16 वेळा तुम्हाला ओम श्री विघ्नहर्ताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. आणि या अक्षदा तुम्हाला त्या जास्वंदाच्या पानावरती बाप्पांसोबत अर्पण करायचे आहेत. यानंतर बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत. अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तिथेच बाप्पासमोर बसून तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे आणि 1 वेळा गणपती बाप्पांचे संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. संपूर्ण दिवसभर हे पान बाप्पासमोरच ठेवायचं आहे आणि एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा देखील संध्याकाळपर्यंत चालू ठेवायचा आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजल्यानंतर काय करायचं आहे, ते पान जे आहे तर ते बाप्पासमोरून उचलून तुम्हाला घ्यायचं आहे. त्या पानावर अर्पण केलेले 11 तांदूळ, दुर्वा, जास्वंदीचे फूल जे आहे ते तुम्हाला त्या पानामध्ये बांधून एका धाग्याने पॅक करायचं आहे आणि यानंतर हे पान घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पाचे मंदिर असेल तर तिथे जायचं आहे आणि हे तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपली इच्छित मनोकामना व्यक्त करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला उपाय जो आहे तर तो अंगारकी चतुर्थीला करायचा आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे, तुम्ही नक्की करा. हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील. आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतील. तर ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.